महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके जन्मदिन पर भाजपा चेंबूर मंडल अध्यक्ष सनी कांबळे व 152 वार्ड के नगर सेविका आशाताई मराठे ने रक्तदान शिविर का किया आयोजन। इस अवसर पर आरोग्य शिविर सहित आंखों की जांच और रक्तदान शिविर का आयोजन किया। उक्त समय कई मान्यवर मौजूद रहे। आशाताई मराठे ने बताया कि माननीय मुख्यमंत्री इनके जन्मदिन पर संकल्प लिया है कि ज्यादा से ज्यादा रक्तदान करेंगे, जिससे मुंबई में कहीं भी रक्त की कमी न हो पाए। एकच भाऊ एकच भाऊ आमच्या सर्वांचे महाराष्ट्राचे लाडके भाऊ म्हणजे देवाभाऊ। आज देवाभाऊंचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर म्हणजे रक्तदाते सर्व बाहेर येऊन सर्वांनी त्यांनी रक्तदान केलेलं आहे। आणि देवाभाऊंनी असं सांगितलं होतं की मला कोणताही गुच्छ नको, फूल नको, काही नको, माझे बॅनर नका लावू। जसे देशाचे प्रधान सेवक म्हणून काम करतात तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सेवक म्हणून काम करतात आणि म्हणूनच त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की आज तुम्ही रक्तदान शिबिर सर्व ठिकाणी करा, जेणेकरून लोकही येतील। आणि कोरोनाच्या काळानंतर रक्तदान इतकं आपल्याला कमी पडलं होतं आणि त्याच्यानंतर इतकं रक्तदान झालेलं नाही आहे। जर एखाद्याला रक्त लागत असेल तर त्या रक्तासाठी आपण जर रक्तदान नाही केलं तर त्याला रक्त कसं मिळणार, त्याचे प्राण कसे वाचणार। म्हणूनच आमचे सर्वांचे भाऊ देवाभाऊ यांनी सांगितलं की सर्व ठिकाणी आज रक्तदान करण्याचं शिबिर घ्या आणि सर्वांना तुम्ही कोणताही बॅनर न लावता सोशल मीडियातर्फे सर्वांना कळवा आणि सर्वांना ह्याच्यामध्ये सर्व जनतेला एकत्र घेऊन हे रक्तदान आपलं शिबिर तुम्ही राबवा। आणि त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक 152 आणि चेंबूर मंडळमध्ये सुभाषनगर आणि PN लोखंडे मार्गचं आमचं मंडळ आहे, त्या मंडळाच्या वतीने आज हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। तर आमचे मंडळ अध्यक्ष सनी कांबळे, वॉर्ड अध्यक्ष विनोद खांबे, त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष आमचे नीरज उभारेसुद्धा येऊन गेलेले आहेत। अनिल ठाकूरजी आलेत, आमच्या नेत्या कांताताई नलावडेसुद्धा आलेले आहेत आणि परत जगदीश पराडकर आलेले आहेत, आमच्या महिला मोर्चाच्या आमच्या कार्यकर्त्या शकुंतला हिले आलेले आहेत, शशिबाला टकसाळ आलेले आहेत। अजून सर्वच आमच्या पूर्ण चेंबूर विधानसभेच्या महिला इथे येऊन आणि सर्व चेंबूरचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर चेंबूरचे नागरिकसुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी झाले। त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी रक्तदान म्हणजे नागरिकांनी रक्तदानामध्ये सहभाग घेतला। हाच आमच्यासाठी खूप मोठा आमच्या देवाभाऊंवरचा विश्वास आहे, म्हणूनच सर्वांनी रक्तदान करण्यामध्ये आलेले आहेत। तर मी सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार मानते आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानते की सकाळपासून त्यांनी म्हणजे 4 दिवस झाला आम्ही सोशल मीडिया हे करतो आणि सोशल मीडिया थ्रू सर्व जनता आज आलेली आहे। त्यांचे मनापासून आभार मानते आणि धन्यवाद देते। आमच्या देवाभाऊंना या पूर्ण म्हणजे आमचे तुळजाभवानी मातेचरणी प्रार्थना करते की देवाभाऊंना उदंड आयुष्य लागो आणि त्यांच्या हातातून असेच सेवाकार्य हो। त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचाही वाढदिवस आहे, त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देते। त्यांनाही मातेचरणी प्रार्थना करते की त्यांनाही उदंड आयुष्य लागो आणि त्यांच्या हाताने सुद्धा जनतेची सर्वांची महाराष्ट्राची चांगल्या प्रकारे सेवा हो, एवढीच आमची इच्छा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। चेंबूरमध्ये सुभाषनगर PN लोखंडे मार्ग या मंडळाच्या वतीने या ठिकाणी 152 वॉर्ड ऑफिसच्या 152च्या पक्ष कार्यालयात या ठिकाणी देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिर आणि डोळे तपासणी, मोफत डोळे तपासणी असा कॅम्प आयोजित केला होता। आपल्याला माहिती आहे की देवाभाऊ हे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत, अत्यंत लोकप्रिय असे मुख्यमंत्री आहेत आणि ते विकास पुरुष म्हणून या आपण महाराष्ट्रात उभरतं ते नेतृत्व आहे। आणि अशा लाडक्या नेतृत्वाच्या या वाढदिवसानिमित्त जे आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं त्याला अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद मिळाला। त्याचबरोबर बऱ्याचशा झोपडपट्टीवासी आमच्या विभागात बरेचसे झोपडपट्टीवासी या ठिकाणी राहतात, त्यांनीसुद्धा डोळे तपासणीचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाभ घेतला। आणि आपण बघितलं असेल की सकाळपासून अगदी 9 वाजल्यापासूनच या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी उत्स्फूर्तपणे आपण लोक या ठिकाणी रांग लावून या ठिकाणी त्यांनी रक्तदान करताना आपण पाहिलेलं आहे। निश्चितपणे देवाभाऊचं आरोग्य चांगलं राहणारच आहे,
कारण त्यांनी महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीपासून सर्वांचेच आशीर्वाद घेतलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे त्यांना दीर्घायुष्य लाभणार आहे, चांगलं आरोग्य लाभणार आहे. आणि आई जगदंबेच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो की देवाभाऊंना दीर्घायुष्य लाभो, आरोग्यमय लाभो आणि याच महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाची सेवा करू. आज महाराष्ट्राचे विकास पुरुष, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे देवाभाऊ यांचा वाढदिवसानिमित्त यांना मी पहिला शुभेच्छा देतो. आज इथेच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे कुठे होर्डिंग, बॅनर असं कोणताही निस्वार्थ खर्च न करता सगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे 152मध्ये माजी नगरसेवक आशाताई मराठे यांच्या नेतृत्वामध्ये या वॉर्डामध्ये आम्ही सकाळपासून रक्तदान शिबिर आणि डोळे तपासणी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सकाळपासून एक उत्तेजित खूप असं प्रोत्साहन मिळालं. त्याबद्दल मी धन्यवाद मानतो सर्वांचे.